समजा आमचं शेटलाच माहिती झालं. आता एवढं गरम होतं बरं का. आता आम्ही फॅन लावलाय, आम्हाला पाहिजे जरा कूल व्हायला पाहिजे. मग किती मिनिटाला लावायला लागेल? 5-5 2 मिनिटाला. 2 मिनिट नेमकं हे नाही याच्याकडे आता मशीन. कोण आहे मला काय म्हणलं वेगळं, मला जरा टेस्ट बिघडली. म्हणलं टेस्ट नाही बिघडली, जरा तडकाच तुम्ही दिला ना. पाणी सांबर एक काम करा ना, त्याला तडका मारा आम्ही येतो. हो म्हणलं चालूच आहे, तुमचं काम घेतलं आधी. हातातच घेतलं अजून. नाही चालू आहे तुमचं, हे मटेरियल काटायला घेतलं होतं आता. परत आहे ना हॉटेलवर पण जायचं आहे. हॉटेलवरच आम्हाला आहे ना हे करायचं का त्याला CCTV कॅमेरा आणि ते लावायचे तर राव. केला हे सगळं आहे ना, तुम्हाला 1 नंबर करून देतो. हा ना, तुम्हाला 4K मध्ये रेकॉर्ड करतो बघा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता आहे ना 11 वाजले आम्ही बरोबर संतोषनगर बाम फाट्यावरती. तर चाकणं थोडं काम होतं, एक्झॉस्ट फॅन आणतो आम्ही, मी संतोष शेठ मामा. आता बाम फाट्यावरचं आम्ही सगळं हॉटेलमध्ये खाल्लेलं आहे, सगळ्या बारीक सारीक सगळ्यांमध्ये. बाई म्हणलं नवीन जागी टेस्ट करू, थांबलो होतो. वेळात आमच्या घरची एक नंबर करते मिसळ, 1 नंबर. अरे याच्यात काहीच नाही, काय पाणी कलर काहीच नाही याच्यात तरी काय. खाल्लेले परवडले असते. हॉटेल बनवून आहे, आपली गाडी करूनच घ्या खडखडणी. कडकडन घेऊ, पण रिव्ह्यू देऊन दे ना. त्याला म्हणलं वडा शॅम्पल बरं का. त्याने ना नाही वडा शॅम्पल त्याने एक वडा आणला, एक पाव पण नाही आणला आणि सांबर आणलं. म्हणला बाई टेस्ट असली प्रॉपर होती ना, जेरीली टेस्ट. काय झालं माहिती का, आता शेट आले. शेट मला म्हणले आमच्या वेटरनी जरा हे असं तुम्हाला बोलले का. काय झालं म्हणलो, आता तुम्हालाच माहिती काय झालं. तुम्हाला काय म्हणला वेटर, मला जरा टेस्ट बिघडली. म्हणलो टेस्ट नाही बिघडली, जरा तडकाच तुम्ही दिला ना. पाणी सांबर. एक काम करा ना, त्याला तडका मारा आम्ही येतो. हो म्हणलं आमचा आश्चर्य गेला, दिलगर व्यक्त करतो चला. अरे पण मग पैसे घेतले की दिलगर व्यक्त करून पैसे तुम्ही घेता. मग काय म्हणा बाई, असली घाण टेस्ट काही खाली नाही. एवढी भूक लागली ना, बळबळ खाल्ली. आता पैसे द्यायलाच लागणार म्हणून खाऊन टाकलं. चहा पण नाही पिलो आम्ही इवन. लय बेकार. आम्ही एकदा ना संतोषी आम्ही ना भीमाशंकरला गेलतो. प्लीज सिट डाऊन चहा प्यायला. त्याच्यानंतर सगळ्यात जेरीली खाल्ले नाही वडा सॅम्पल. आतापर्यंत असा वडा क्लिअर, एका वाटीत वडा, एका वाटीत सांबर, आता सांबर अशी पद्धत आहे अहो इरामला तरी म्हणलं ना वडा सॅम्पल दे, त्यांना तरी अक्कल आहे. एक वडा एक सॅम्पलची वाटी. बेकार. मला वाटतं 4 गाड्या होत नाही. दिलगिरी व्यक्त करतो. काय दिलगिरी व्यक्त करतो, आश्चर्य बाहेर गेला. आयला पैसे घेतले अख्खी. नको इथून नको वाहती काय असतं का म्हणलं. फिरून येऊ रे. इथून गेलं ना वाता रोड टर्निंग नेमका. आता फिरून येऊन आम्हाला जायचं ठाकूर पिंपरी जरा थोडं काम आहे. तिथून परत चाकरला जायचं, 1-2 फॅन आणायला बरं आपला तो 100 बाय 100चा पाईप. बाई याला मी आतापर्यंत सगळ्यात जास्त वेळ दिलाय. 2.5 मामा 3 मिनिटं दिले बघा याला मी. हो का, वेळ दिला मग. 3 मिनिटं कोणाला देत नाही मी कधी. लय वेगळं. जरा बघ बरं कुठं, जरा इथं जाताना इथंच भेटत मला वाटतंय. इकडे पुढं कुट्टी मशनीवाली मग त्या मोठ्या कुट्टी मशनीवाल्या का भेटा का रे. 1 दिवस त्या बघायला लागेल काय जगह इसका माप से काय चाहिए. एग्जॉस्ट नाही तुमच्याकडं. इथं कुठं भेटन इथं पुला खाली बघा बरं. तुम्हाला पुढं जाऊन बघा. आता पुढल्या एखाद्या दुकानात जाऊ बघू. हार्डवेअर मध्ये शक्यता कमी. फॅन बिन भेटते तिथे भेटून जे रिपेअरिंग करतात ना त्यांच्याकडे भेटून जाईल ना. आम्हाला नेमकं हॉटेलसाठी फॉगर घ्यायच्यात नाही का, जे टेम्परेचर डाऊन करीन. काय पात्रातलं आमच्या हॉटेलमध्ये लय गरम होणार आहे. आणि तसं ते त्याच्या हे पण बघू.
भेटली मशीन एक्झॉस्ट बिझॉस्ट बारीक तर आपलं ते पण काम होत जाईल राव. नेमकं हे नाही याच्याकडे आता मशीन कोण आहे फॉगर ते आपल्या फोन केला होता तुम्हाला मी फोन करून आलो होतो कोणत्या नंबरवर फोन केला? यांनाच केला तर मला लक्षात नाही. गुगल कोणाचा नंबर आहे ते 10 नोजल आहे आणि ते हे मशीन ती द्या फॉगर तरी परचेस करू यांच्याकडून मग आपण मग ते ब्लोअर आता ते एक्झॉस्ट दुसरीकडे बघायला लागेल आपल्याला मग आता ड्रेस बघायला कारण आज बट्टी रेडी होणार आहे एक्झॉस्ट रेडी करून लावलं ना लगे आपल्याला आयडिया कळेल. कामं भरपूर आहेत आपल्याला. त्यात सगळं असतं ना ते त्याचं हां सगळे पूर्ण शेट. दाखवा बरं कट खोलून 10 पीसचं होई हे फिल्टर आहे ना हां तो फिल्टर आहे. ते पाईप आहे. ते पाईप किती फुटाचा असतो हा ते बघायला 25-30 फूट असेल. इन्स्टॉल कसं करता मला सांगा फक्त कसं लावायचं ना ते सांगा. आणि लावायचं हे कट करायचे 10-10 फुटावर आपलं जेवढे हा डिस्टन्स पाहिजे 5 फूटचा आणि त्यात नोजल घालायचा. त्याच्यात नोजल घालायचे. हे जॉईंट किट आहे हे याच्यात ओके जॉईंट करायला. ते फोगर आहे फोगर लावायचे एक पाईप असे गुतवायचे याच्यात. ओके ओके बस असं गुतवत राहायचे. हा पाहिजे तेवढं पाईप तेवढंच. हे मोटर आहे हे याला लाईटीचं आहे. आणि टायबर टायमर हे आहे टायमर हे टायमर आहे. टायमर कसं सेट करते सांगा बरं. त्याला दाबून धरायला लागेल कशाला सेटिंगवर बघा येतं. दाबून काय धरायचं हां ते सेटिंग सेटला. हां बस आपोआप इथं सेटिंग येणार टायमर येणार तेवढं टायमर सोडून द्यायचं. याचा डेमो करून दाखवा आम्हाला जरा. आता नाही ना करू शकत सेट. अहो घेतो आम्ही विकत घेतो. ते बरोबर आहे इथं पाणी नाही लावायला ते नाही. किती पाणी घेत आहे दिवसाला समजा आमचं शेटलाच माहिती आहे. आता एवढं गरम होतं बरं का. आता आम्ही फॅन लावलाय आम्हाला पाहिजे जरा कूल व्हायला पाहिजे. मग किती मिनिटाला लावायला लागेल 5-5 2-2 मिनिटाला 2-2 मिनिटांनी लावा. 2-2 मिनिटांनी किती मिनिटं चालवायचं. आणि ते ऑटोमॅटिक याची सेटिंग होईल 5-10 मिनिटांनी ऑटोमॅटिक बंद होईल. दाबून धरा बरं. होय आम्ही फॉगर किट घ्या आता जायचं पुढं. आता एक्झॉस्ट घ्यायला लागेल आम्हाला. पण एवढं वाईट तापलीत ना गाडी 3 वाजले राव इथं. सकाळी 7 वाजता उठलो आम्ही 6 वाजता उठलेलो गाडी. पाणी वाढतली आहे ना काय झालं ते जर लावणार आहे ना तुम्ही हां ते जर समजा पाणी ओढलं त्यांनी हां टायमिंग मिस होऊ शकतो. मिस म्हणजे टायमिंग चेंज होऊ शकतो. करतो आले आम्ही हा यूट्यूबवर बघून करतो आता. हा धन्यवाद. बराच वेळ झटली. पट्टी पण इथं वाटत तुम्ही राव. हो शेठ बनवा की राव. चालू तर आहे तुमचं काम घेतलं आधी. हातातच घेतलं अजून. नाही नाही चालू आहे तुमचं हे मटेरियल काटायला घेतलं होतं आता. बर वैन ना ओके हा बनवा बनवा लवकर बनवा. तयार करता म्हणलं नंतर बाकी 2,000 years later. 4-5 वाजले आता जवळपास. 3 वाजता आलो होतो मी घरी. 1.5 तास आराम केला आणि आता आलो खाली गोट्यात. मला परत आहे ना हॉटेलवर पण जायचं आहे. हॉटेलवरच आम्हाला आहे ना हे करायचं आहे का त्याला CCTV कॅमेरा आणि ते लावायचे तर राव. CCTV कॅमेरा आहे आणि ती फॉगरचं इन्स्टॉल करावं लागेल. परत लाकडाचा जुगाड करावं लागेल. लाकडं पण बघायला लागतील आम्हाला. कुट्टी बिट्टी पाडतो आता यांना आहे ना आंबवण बिंबवून टाकून देतो पहिलं. कुट्टी पाडतो पुढली साफसफाई शात बिन वाढावी लागेल आता. In the depths of silence, where echoes remain, you were the sunrise, and I was the rain. A collision of souls, opposing in flight. I was the darkness. आत्ता आहे ना जवळपास 6 वाजल्यात. आत्ता जाऊन मग उरकलं अख्खं. 1 सेकंड याला लावून द्या. हां आत्ता जाऊन सगळं उरकलं आत्ता. संतोष शेट हे कायच करते आम्ही ट्रॅक करतो. ओके संतोष शेटला चहा बी पिऊन आहे ना 7 वाजता आहे ना हॉटेलवर जातो. आपल्याला CCTV कॅमेरा प्लस आपलं फॉगर जे आहे ना इन्स्टॉल करावं लागेल. हे 2
1 hour later. हो हॉटेल बाई आमच्या जवळपास महिन्याच्या बंद आहे राव. मागं धुतलो होतं आम्ही मधी, परत अख्खं घाण झालीत. आता हे आम्हाला आचारी भेटलाय, उद्यापर्यंत चालू करता येईल. असले बोर्ड लागत होते आपल्या एक्सटेशन माहिती का. फॉगर किट आणलं आहे आम्ही, ते फॉगर किट इन्स्टॉल करायचं आहे. हे सगळं इन्स्टॉल होणार रे त्याच्यात. You yearn for the light. Now you're gone, and I lose my mind. मास्टर माइंड नका सुटू त्याला. तुम्हाला पाणी तर यावं द्या की तुम्ही बेकार आहे बाबा. तुम्हाला पण जमाना का दे आता. जमायला जमतंय हो, मग पण त्याला पाणी तर आलं पाहिजे, तिथं वडलं तर पाहिजे. मग तुमच्या काहीतरी जुगाड करा ना. मग तुम्हाला बोलवलं कशासाठी. राहू दे, तुम्ही डीजी ऑपरेटर असाल. काय माहिती आता काय सांगितलं तरी. राव लागला असतं माहिती व्यवस्थित राव. लय गरम होतं ना. बरोबर आहे, पण आपल्याला जमलं असतं तर आपण केलं असतं. हे सगळं आहे ना तुम्हाला एक नंबर करून देतो. हा ना, तुम्हाला 4K मध्ये रेकॉर्ड करतो बघा. 2000 years later. वाजता उठतोय दररोज आणि लेट झोपतो. 11, 12, 1 वाजता. आपलं शेड्यूल बिघडतं. सकाळचं उठायचं बिटायचं. लय जमलं वाईट. जेवण करणार आणि झोपणार लवकर.